साऊथ इंडियन हा प्रकार सगळ्यांच्याच आवडीचा आहे, पण त्यामध्ये जो आहे सांबर ही कधीही उडपी सेंटर सारखं किंवा साऊथ सारखं होत नाही. तर त्याची पद्धत, त्याचं प्रमाण आज आपण जाणून घेऊया. सर्वात अगोदर पाव कप इतकी मूग डाळ आणि पाव कपपेक्षा थोडीशी जास्त तुरीची डाळ, मोठीने म्हणाल तर साधारण फक्त एक मुठीमध्ये बसल इतकेच डाळ घेतलेलं आहे. खूप कमी प्रमाणामध्ये डाळ घ्यायची, जेणेकरून आपलं सांबर खूप जास्त दाटसर होणार नाही. डाळ स्वच्छ धुवून घेतली. साधारण फक्त एक बोटचा जो आहे पुढचा भाग जो आहे भिजेल इतकंच पाणी घातलं. पाणी सुद्धा खूप जास्त प्रमाणात अजिबात घालायचं नाही. त्यानंतर यामध्ये जे छोटे छोटे कांदे असतात बघा, मद्रासी कांदे, तर ते घातले साधारण 3-4 आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो. आता इथे तुम्ही भोपळा, त्यानंतर जे आहे शेवगा सुद्धा वापरू शकता. मी घातलेलं नाहीये. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घातलं. पाणी खूप जास्त अजिबात घालायचं नाही. त्यानंतर दुसरा कुकर घेतला ज्यामध्ये आपल्याला डाळ शिजवायची आहे. त्यामध्ये साधारण 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं आणि अशा पद्धतीने जे आहे स्टँड ठेवून आपण याला डाळीला जे आहे शिजवून घेऊया. स्टँड ठेवलं, त्यावर हे डाळीचं जे भांडं होतं ते ठेवलं डब्बा. त्यानंतर झाकण देऊन साधारण 2 ते 3 शिट्ट्या घेऊया, कारण की 2 ते 3 शिट्ट्यामध्ये परफेक्ट जी आहे डाळ सांबरसाठी लागणारी शिजली जाते. आता माझ्या कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते, तर तुमच्या कुकरच्या जे आहे अंदाजे तुम्ही लावू शकता. त्यानंतर झाकण काढून पाहिलं तर इकडे आपली जी डाळ होती ती छान पद्धतीने शिजली होती आणि वरचे जे टोमॅटो होते ते सुद्धा छान गाळ झालेली होती. पण आता ही जी डाळ आहे एकसंध करण्यासाठी आपण विस्करनं थोडीशी जी आहे फेटाळून घेऊया, किंवा मग तुम्ही हँड ब्लेंडर सुद्धा वापरू शकता. तर अशा पद्धतीने खूप जास्त प्रमाणात डाळ अजिबात शिजवलेली नाहीये, प्रमाणामध्येच डाळ शिजवलेली आहे. कारण की अति प्रमाणामध्ये डाळ शिजवली तर सांबर जे आहे जास्त प्रमाणात होतं आणि जास्त दाटसर होतं. हे सांबरचं जे प्रमाण आहे 4 ते 5 जणांसाठी अचूक प्रमाण आहे. कढई तापायला ठेवली, त्यामध्ये साधारण 2 पळी इतकं तेल घातलं. तेल छान तापलं की आता इथे आपण सांबर मसाला बनवत आहोत, त्यामुळं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातले आणि इथे भरपूर असे कढीपत्त्याचे पानं घातले. साधारण 15 ते 20 जे आहे ते पानं घालायचे आहेत. त्यानंतर इथे 1 चमचा हरभऱ्याची डाळ, त्यानंतर 1 चमचा उडदाची डाळ आणि साधारण फक्त 1 पाव चमचा मेथी दाणे, 8 ते 10 काळी मिरी. त्याचबरोबर हे संपूर्ण जे आहे साधारण मिनिटभर परतवून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची, जेणेकरून आपले जे मसाला आहे जळला जाणार नाही. त्यानंतर 1 चमचा धने, 4-5 बेडगी मिरच्या, 1 चमचा तांदूळ आणि अशा पद्धतीने जे आहे ते मी हा मसाला घालून घेतलाय. तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण जिन्नस जे आहे 2 ते 3 मिनिटं परतवून घेऊया. खूप जास्त प्रमाणात अजिबात परतवायचं नाहीये, कमी प्रमाणामध्ये हे परतवून घ्यायचे. त्यानंतर इथे मी साधारण 3 चमचे इतका ओल्या नारळाचा जो आहे चव घेतलेला आहे, किंवा मग ओल्या नारळाचा किस सुद्धा घेऊ शकता. आणि ओल्या नारळाचा जो चव असतो तो शेवटी घालायचा, जेणेकरून ओल्या नारळाची जी चव असते ना ती टिकून राहते. त्यानंतर एक कांद्याचे जे आहे 2 भाग करून घेतले, साधारण 2 मीडियम साईजचे कांदे घातले. आता हे कांदे घातले, कांदे शेवटी घालायचे, कारण कांदे आपल्याला खूप जास्त परतवायचे नाही आहेत. तर अशा पद्धतीने हा मसाला आपला तयार झाला आहे. पण यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग सुद्धा घालणार आहोत, जेणेकरून छान असा खमंग आपला मसाला जो आहे तयार होईल. आता हा मसाला पूर्णतः थंड झाल्याशिवाय मिक्सरच्या जारमध्ये घालायचा नाही आणि वाटायचं सुद्धा नाही. तर अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झाला. मसाला पूर्णतः थंड झाला की मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा. आता मिक्सरच्या जारमध्ये मसाला घातलाय तर अगोदर काय करायचं, झाकण देऊन असंच मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान अशी मसाल्याची जी आहे पेस्ट बनवून घ्यायची. हे बघा, अगोदर मी मिक्सरला फिरवून घेतलं तर दरदरीत असा हा मसाला तयार झाला. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घातलं आणि छान अशी ही पेस्ट जी आहे मसाल्याची ती तयार करून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने ही जे मसाला आहे आपला तयार झालाय. अशी काहीशी जी आहे कन्सिस्टन्सी महत्त्वाची नाही, पण
अशा पद्धतीने पेस्ट जी आहे मसाल्याची तयार व्हायला पाहिजे. त्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल घातलं. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडली. मोहरी छान पद्धतीने फुलली की लगेच यामध्ये जे आहे अर्धा चमचा जिरे सुद्धा घालायचे. पण मोहरी फुलल्याशिवाय जिरे घालायचे नाही, नाहीतर मोहरी कच्ची राहते. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले की लगेचच यामध्ये जे आहे आपण जिरे छान पद्धतीने फुलले की साधारण 10 ते 12 जे आहे मेथीचे दाणे घातलेले आहे. मेथीचे दाणे आवर्जून घाला, फोडणी खमंग बसते. त्यानंतर भरपूर असे कढीपत्त्याचे पानं घातले, साधारण 10 ते 15, कारण कढीपत्त्याची फोडणी जी आहे सांबरला खूप छान बसते. त्यानंतर यामध्ये मी अगदी पाव चमचा हिंग आणि अगदी पाव चमचा हळद, कारण आपण डाळ शिजवताना सुद्धा हळद घातलेली आहे. त्यानंतर एका हातामध्ये झाकणी घ्यायची, दुसऱ्या हातामध्ये जे आपण घोटून ठेवलेली वरण आहे किंवा डाळ आहे ती घ्यायची आणि लगेचच कढईमध्ये घातल्या वरून झाकण द्यायचं. म्हणजे काय होतं, डाळीला जी आहे खमंग फोडणी अशा पद्धतीने बसली जाते. आता ही खूप घट्टसर आहे, पण यामध्ये आपण जो मसाला काढलेला होता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून जो आहे मसाला गोळवून ठेवलेला होता तो सुद्धा घातला आणि गरजेनुसार पाणी घालून ही जी कन्सिस्टन्सी आहे ती मॅनेज करून घ्यायची. आता सांबार जे आहे खूप जास्त घट्टसर सुद्धा नसतं किंवा खूप जास्त पातळसर सुद्धा नसतं. इथे छान असं दाटसर आणि पातळसर नाही, पण खूप जास्त दाटसर सुद्धा नाही, अशा पद्धतीचे हे साऊथ जे सांबार आहे ते तयार होतं. तर हे बघा, अशा पद्धतीने जे आहे आपलं सांबार तयार झालं. यामध्ये थोडासा गूळ, त्यानंतर थोडासा जो आहे चिंचेचा कोळ सुद्धा घालायचा, म्हणजे छान अशी आंबट गोड चटपटीत चव आपल्या सांबारला येते. आणि सांबारला छान खळखळीत उकळी येत नाही ना तोपर्यंत सांबारला छान असं शिजवत राहायचं, कारण जितकी सांबारला खळखळीत उकळी येते तर तितकं आपलं सांबार छान पद्धतीने तयार होतं. तर हे बघा, इकडे आपली छान खळखळीत उकळी जी आहे सांबारला आलेली आहे, म्हणजेच काय तर आपलं सांबार छान पद्धतीने शिजलेलं आहे. आता इथे भरपूर प्रमाणात सांबार झालेलं आहे, साधारण 5 ते 6 जणांसाठी हे सांबारचं प्रमाण जे आहे घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने खळखळ उकळी जी आहे सांबारला ज्यावेळेस आपण घेतो ना त्यावेळेस काय होतं की सांबारचे जे सर्व मसाले आहेत ते एकत्र होतात, त्यानंतर फ्लेवर छान खुलून येतो आणि अजिबात कच्चापणा जो आहे कसाच राहत नाही. वरून हवी असेल तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता किंवा मग अशा पद्धतीने सुद्धा खाऊ शकता, कारण आपण सांबार मसाला घरीच बनवलेला आहे, त्यामुळे नॉर्मल जी चव आहे ना ती आपल्या सांबारला आलेली आहे. तर हे बघा, मस्त आपलं हे उडपी स्टाईल साऊथ स्पेशल जे आहे सांबार तयार झालं, त्यासोबत इडली सुद्धा. तर इडलीची रेसिपी पाहायची असली तर मला कमेंटमध्ये इडली टाईप करा, मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ जो आहे इडलीच्या रेसिपीचा घेऊन येईल. तर अशा पद्धतीने आपली सांबारची जी रेसिपी आहे सांबार जे आहे आपलं तयार झालेलं आहे आणि मस्त उडपी स्टाईल सांबार तयार झालं. चला मग, रेसिपी आवडली तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा.